पाहू शकता एकदम डेंजर मध्ये नदीचं पाणी चालू आहे. पाहू शकता सगळी वर डोंगर घसरलेला आहे. हे असे दगडातून चालावं लागतंय. बघा अशा प्रकारे लँडस्लायडिंग झालेली आहे या ठिकाणी. पाहू शकता एकदम नातला. तर आपल्याला जात असताना 5 पांडव मंदिर लागलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही पण दर्शन करा. 5 पांडव मंदिर या ठिकाणी छोटस हे पाहू शकता शिलालेख मंडल. तर आपल्याला वर जायचं आहे आम्हाला. इथे एक ठिकाणी शिलालेख लागतो मित्रांनो. अशा प्रकारे इथं पाठी आहे. आणि मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे ठिकाणी आता दिसत नाही काही, थोडे थोडे अक्षर दिसतात तुम्हाला. या ठिकाणी शिलालेख आहे. हे पहिल्या जुन्या काळामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो दगडामध्ये. म्हणजे पाणी आता हे पाणी आल्यामुळं दिसेना काही, तर छोटस दिसतंय. या ठिकाणी पाहू शकते बघा हे असं. हे बघा एकदम भारी. मंडलवरून आल्यानंतर तुम्हाला इथं गणपती बाप्पाचं मंदिर दिसेल मित्रांनो. तर मंदिरामध्ये दर्शन करून थोडंच दूर अंतरावर अनुसूया माता मंदिर आहे. तर तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन करून घ्या. मी दर्शन केलंय मित्रांनो एकदम. तर चला तुमचं दर्शन झालं असलं तर आपण पुढे निघू. मंडलमधून तुम्ही 3 ते 4 किलोमीटर पैदल ट्रॅक करत आल्यानंतर तुम्हाला इथे एक मंदिर दिसेल, अनुसूया माता मंदिर. तर आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर चला एकदा दर्शन करून घेऊ. तर मग काय आपलं बॅग आणि ते काढून ठेवलं. तर पाहू शकता मित्रांनो माता राणीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आपण. तर या ठिकाणी इच्छा पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी घंटी बांधतात मित्रांनो असं म्हणतात. तर पाहू शकता पूर्ण घंट्या बांधलेल्या आहेत. तर आता हे पाहू शकता ह्या साईडनं हे एकदम भारी आणि एकदम सुंदर मंदिर आहे मित्रांनो. तर चला आता आतमध्ये गेल्यानंतर दर्शन करू एकदा. मित्रांनो मंदिराच्या मागच्या साईडला पाहू शकता महादेव मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्ही पण दर्शन करा. पाहू शकता त्रिशूळ बघा मंदिर. तर मंदिरावर चढण्यासाठी कडी लावलेली मित्रांनो. तर या साईडला पाहू शकता इथं प्राचीन देवी देवताची मूर्ती ठेवलेली मित्रांनो. हे बघू शकता प्राचीन एकदम पहिल्या जुन्या काळामधले. तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे मूर्त्या ठेवलेल्या आहे इथं. तर हे पाहू शकता. तर मित्रांनो झाडाचं खोड पाहू शकता किती मोठं आहे. आणि हे झाड किती वर्षापूर्वीचं असेल ते आपल्याला पण सांगता येत नाही मित्रांनो. इथलच्या लोकांना माहीत असेल किती वर्षापूर्वीचं झाड आहे. पण झाड एकदम मोठं आहे मित्रांनो. त्याचं खोड आहे ना जवळजवळ 5 माणसं जरी गोल रिंगण घातलं ना तरी पण खोडाला येडा नाही येणार इतकं मोठं खोड आहे. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण अनुसूया माता मंदिरामध्ये आलो होतो. तर या ठिकाणी बघा ज्याची इच्छा पूर्ण होती ते या ठिकाणी घंटी बांधतात. आणि या ठिकाणी मित्रांनो किती काही वर्षापूर्वीचं झाड आहे मित्रांनो. हे पाहू शकता त्याचं खोड 5 माणसं गोल रिंगण घातलं तरी पण त्याला आडा येणार नाही. आपण आता इथं आलो होतो. तर इथं दत्तात्रय प्रभू जन्मस्थळ मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी. तर तुम्ही दर्शन करू शकता. बघा भोले बाबांची पिंड माग दत्तात्रय भगवान यांची इथं छोटस मंदिर आहे मित्रांनो. आणि इकडं अनुसूया माता मंदिर आहे साईडला पाहू शकता. एकदम भारी आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर आपण आता तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपण चाललोय वर तुंगनाथ आपला काल झालाय. तर चाललोय रुद्रनाथला मित्रांनो. तर पूर्ण जंगलचा भाग आहे पाहू शकता. खाली पूर्ण जंगल आहे, साईडला पण जंगल आहे. तर आत्ताच आपण अनुसूया माता मंदिर
प्रभू श्री दत्तात्रय यांचं जन्मस्थान मंदिर दर्शन करून आपण निघालोय आता पुढे एक आत्री मुनी आश्रम म्हणून आहे, त्या ठिकाणी पण बघू शक्य झालं तर जाऊ तिथं, नाही तर आपण रुद्रनाथला जायचं आपल्याला, त्या वर डोंगरावर ते ढग दिसते तिथं. तर चला लवकर आपल्याला पोहोचावं लागेल. तर हे बघू शकता मित्रांनो घंटी. तर मित्रांनो चला, जात असताना आपल्याला एक पूल लागलेला आहे, त्या पुलावर आपण आलेलो आहे. होऊ शकता हे बघा, त्या ठिकाणी नदी आहे, पूर्ण नदी खाली गेलेली आहे. तर आपल्याला जायचं या साईडला. तर चला दमादमाने. तर तुम्ही भोलेबाबांचं दर्शन करा एकदा. हर महादेव. तर चला आपल्याला या साईडला जायचंय. तर मित्रांनो ते पाहू शकता, त्या ठिकाणी अनुसूया माता मंदिर आहे. तर हे पाहू शकता या ठिकाणी. तर आपण आता तिथून दर्शन करून असे या साईडना कुणी वर आलेलो आहे. तर आपल्याला इकडं वर जायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण आता दर्शन करून आलोय. तर दमादमान चालू आहे आपण पुढं. तर चला दमादमाने निघू पुढं. मित्रांनो आपला रुद्रनाथचा अर्धा ब्लॉग आता टाकतो ना, अर्धा ब्लॉग दुसऱ्या नंबरच्या ब्लॉग मध्ये टाकतो मित्रांनो. कारण की इतका का मोठा ब्लॉग आहे की पूर्ण जवळजवळ 15 मिनिटाचा आहे. तर त्या थोडं दोन्ही मिक्स करून 2 ब्लॉग मध्ये आपण टाकणार आहे. तर दोन्ही ब्लॉग तुम्ही बघा, एकदम भारी.